गेल्या अनेक वर्षापासून साधारणतः 2022 पासून एक प्रलंबित विषय आहे. प्रशांत पाटील, सिद्धेश पाटील, देवेश पाटील, सुमित पाटील या चौघांनी एका बिल्डरशी एक ॲग्रीमेंट केला. साधा करार, म्हणजे रजिस्टरही नाही, नोटरीही नाही. करार होता 2012ला ॲग्रीमेंट केला साधा, आणि त्याला स्टॅम्प पेपर जोडलं 2016च. आणि त्याच्यात प्रशांत पाटलांचा जो फोटो लावला तो 2018. म्हणजे एकंदरीत 100% बोगस असा हा करार बनवला. आणि या कराराच्या पोटी त्यांनी 20 करोडच्या वर रक्कम ती त्यांच्या अकाउंटमधून बुलेट ट्रेन मधून घेतली. मुळात तो विषय असा आहे तर ती जी सर्वे नंबरची जागा आहे, जे सर्वे नंबर किती असेल, 28, ही सर्वे नंबर 28 साठी माहितीसाठी सांगतो की बुलेट ट्रेनचा GR आला 2018ला नोव्हेंबर. जेव्हा नोव्हेंबर 2018 GR आला त्यावेळेस या जागेत काहीही नव्हतं, जैसे ते जागा होत. परंतु बुलेट ट्रेनचा GR आल्यानंतर 2019ला या लोकांनी त्या जागेत काम केलं. 2021ला हे लोक प्लस त्रिपाठी यांनी तिथे बिल्डिंग बनवली. म्हणजे 2018 नंतर खरं म्हणजे जागा फ्रीज होते, तुम्ही काहीच करू शकत नाही ऍज इट इज. पण 2021 केलं. का केलं यांनी? तर यांना कल्पना होती त्या जागेची किंमत फॉर एक्झाम्पल पकडा 25 रुपये असेल, तर यांनी त्या जागेत 100 रुपयाचं स्ट्रक्चर उभं केलं. स्ट्रक्चर याच्यासाठी उभं केलं की सगळ्या अधिकाऱ्यांना मॅनेज करून, PWD असतील, इथले प्रांत असतील, नळेकर, सगळ्यांना मॅनेज करून 100 रुपयाचं स्ट्रक्चरची व्हॅल्युएशन 200 रुपये दाखवली. आणि 200 रुपये दाखवली, फॉर एक्झाम्पल तुम्हाला बोलतो मी, 200 रुपये दाखवली आणि त्यांच्या नियमानुसार बुलेट ट्रेनच्या त्याची किंमत 2.5 पटीने झाली. म्हणजे त्याची किंमत झाली 500 रुपये. ज्या जागेचे शासनाला 25 रुपये द्यायचे होते त्या जागेचे शासनाला 500 रुपये द्यायला लागले. एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून माझे ते कर्तव्य आहे. मी स्वतः जो विलंब होत होता, मी स्वतः मागच्या वेळेस न्यायालयात पत्र दिलं, न्यायाधीशांना पत्र दिलं, मी विनंती केली, त्यावेळेस विलंब माफ झाला. परंतु अजून 5 महिन्यापासून जबाब दाखल केला जात नाही. त्याच्यामुळं आज मी स्वतः इथे उपस्थित राहिलो. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, ऑलरेडी ह्या लोकांनी 70 करोड प्लस रक्कम ही घेतलेली आहे. आणि वरून तुम्हाला सांगतो 190 करोड रुपये रिव्हॅल्युएशन, जो बोगस बोलतो ना, तो बोगस दाखवून त्याची मागणी केली होती. ती त्यावेळेस मी स्वतः कलेक्टरांना पत्र दिलं, प्रांतांना पत्र दिलं, तिकडनं मी ते थांबवलं. मी खूप जबाबदारीने बोलतो, तुम्ही माहिती घेऊ शकता. तिकडनं मी थांबवलं. आता यांनी नाशिकला एक कोर्ट आहे, हे बुलेट ट्रेनचं काहीतरी कोर्ट आहे, त्या कोर्टात ती 190 करोडची काहीतरी अशी मागणी केलेली आहे. म्हणजे एकतर हे सगळं बांधकाम बोगस आहे. MMRDने स्वतः दिलं की इथं आमची परमिशन नाही, जागा यांनी नाही, काहीच नाही. काहीच नसताना हे स्ट्रक्चर कपिल पाटील, त्रिपाठी यांनी उभं केलं आणि शासनाचे अगोदर 70 करोडचे नुकसान केलेलं आहे. आता आणखी 190 करोडच्या आसपास परत रिव्हॅल्युएशनची मागणी केली आहे, जिला मी विरोध केलेला आहे, थांबवलेला आहे. आणि म्हणून ह्या लोकांवर हा गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. परंतु वाईट कसं वाटतो तर ज्या नागपुरी पोलिसांच्या हद्दीत आहे त्यांनी गुन्हा घेण्यास नकार दिला, नोंदवण्यास नकार दिला. आज या न्यायालयात 2023 पासून प्रलंबित आहे. गुन्हा नोंद करण्याची परवानगी दिली जात नाही. मला वाटतं 156(3)च्या नुसार ना, 156(3)च्या नुसार तो गुन्हा दाखल करण्याची परवानगी ही न्यायालयाच्या माध्यमातून 2023 पासून 2.5 वर्ष व्हायला ही परवानगी न्यायालयाकडून मिळत नाही. म्हणून आज मी स्वतः आलो होतो, ऐकलं. पुढच्या 27 तारखेला तारीख आहे, पुन्हा 27 तारखेला मी हजर असेल. कारण हा जो पैसा आहे हा आमच्या सर्वसामान्यांचा आहे. सर्वसामान्यांच्या करातून जे पैसे जातात ते पैसे आहेत हे. आणि म्हणून ह्या गोष्टीला माझा तीव्र विरोध आहे. कुठल्याही परिस्थितीत या लोकांवर गुन्हे दाखल हे व्हायलाच पाहिजे. आणि हा जो विषय जो मी बोललो, त्याचे माझ्याकडे कागदोपत्री सगळे पुरावे आहेत. आणि हे सगळे पुरावे देखील माननीय न्यायाधीशांसोबत आम्ही सादर देखील केले, सगळे पुरावे. चला
बस का सावली देऊ का? शेठ बोल ना. बाजूला कोणतरी मागे बसा.